नमस्कार मित्रांनो, नमस्कार वर्ग 10वीचे विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? मजेत आणि सुरक्षित ना? मग आता या याच्यात आपण अभ्यासाचं टेन्शन आलं असणार, पण ते टेन्शन थोडंसं कमी करण्यासाठी आपण आज वर्ग 10वीचा गणित भाग 1 याचा प्रकरण 3 अंकगणितीय श्रेणी हे थोडक्यात याचा अभ्यास करणार आहोत. मग आता अंकगणितीय श्रेणी पाहायच्या आधी तुम्हाला अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास तर करणारच आहोत, पण त्याचा अभ्यास करायच्या आधी आपल्याला क्रमिका म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. मग आता क्रमिका म्हणजे काय, तर तो एक शब्द सांगतो आपल्याला की क्रम आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. मग आता या क्रमाने येणाऱ्या संख्या कधी पाहिलेल्या आहेत, तर आपण स्कॉलरशिपच्या परीक्षा देतो पहा, त्याच्यामध्ये पहिल्या 4 संख्या दिलेल्या असतात, आपल्याला 5वी संख्या काढायची असते. तर याच्या वेळेस आपण काय करतो, तर 2 किंवा 2 संख्यामधला फरक किंवा त्याचा काय संबंध आहे हे शोधतो आणि त्याच्यानुसार आपण पुढची संख्या लिहितो. मग आता इथे मी 3 क्रमिका लिहिलेल्या आहेत पहा. पहिली क्रमिका 1, 4, 9 आणि 16. जर थोडासा विचार केला तर आपल्याला ह्या 4ही संख्या ओळखीच्या वाटतात, कारण ह्या कशाचा तरी वर्ग आहेत. मग आता पहिली संख्या कशाचा वर्ग आहे? 4चा. दुसरी संख्या 2चा, तिसरी 3चा, चौथी 4चा. मग पुढची संख्या जर आपल्याला विचारली तर लगेच सांगता येते कशाचा वर्ग? एकदम बरोबर, ती संख्या राहील 5चा वर्ग म्हणजे 25 राहील. खालच्या याचा जर विचार केला तर तिथं आणखीनच सोपी आहे. 2, 4, 6, 8. आठवलं की नाही लगेच? पुढची संख्या कोणती येणार आहे? 10 येणार आहे. तशीच तिसरी क्रमिका पाहूया, ज्याच्यामध्ये आहेत 1, 4, 7 आणि 10. पहा, याचा थोडासा डिटेल अभ्यास करताना पाहूया आपण की पहिली संख्या जेव्हा लिहिली मी, तुम्ही पहा पहिल्या संख्येमध्ये जेव्हा आपण 3 मिळवतो तेव्हा आपल्याला दुसरी संख्या मिळते. मग आता दुसऱ्या संख्येमध्ये जी 4 होती त्याच्यामध्ये 3 मिळवल्यावर आपल्याला तिसरी संख्या मिळते. तिसऱ्या संख्येमध्ये 3 मिळवल्यावर चौथी संख्या मिळते. चौथ्या याच्यात परत आपण 3 मिळवल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? पुढची संख्या मिळणार आहे, जी किती आहे सांगता येईल की नाही तुम्हाला? किती येईल ती पुढची संख्या? 13 येईल. एकदम शाबास. मग आता याच्यावरून आपण काय ठरवू की एका विशिष्ट क्रमाने ज्या संख्या येतात किंवा एक विशिष्ट संख्या त्याच्यामध्ये मिळवल्यावर जेव्हा आपल्याला पुढची संख्या मिळते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? क्रमिका असं म्हणतो. पण जर तुम्ही या 3ही क्रमिकेचा अभ्यास जर केला व्यवस्थित, तर आपण इथं पाहताना दुसऱ्या क्रमिकेच्या वेळेस असं म्हणू शकतो की 2, 4, 6, 8 म्हणजे दोन्ही याच्यातला फरक कसा होता, तर तो सारखा आहे की नाही? म्हणजे ह्या 2 मधला फरक 2 आहे, पुढच्या 2 मधलाही फरक 2 आहे आणि त्याच्यानंतरचा सुद्धा किती आहे? 2 आहे. म्हणजे तो कसा होत आलेला आहे? एक स्थिर फरक आहे. पण पहिली जर आपण क्रमिका पाहिली, येणारी क्रमानेच आहे, कारण आपण त्यातलं 5वं पद हे काय केलं आहे? ओळखलं आहे. पण जर आपण त्यातला फरक जर पाहिला तर पहिल्या 2 मधला फरक हा 3 येतो, आणि त्याच्या पुढच्या याच्यातला फरक हा 5 येतो. म्हणजे तो स्थिर नाही आहे. बरोबर? मग आता या क्रमिकेची पदं आपल्या सोयीनुसार आपण त्याला A1, A2, A3, A4 असंही म्हणू शकतो. मधातच कोणतेही अल्फाबेट F1, F2, F3 असंही म्हणू शकतो. आता आपण इथं अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास करणार आहोत, त्याच्यामुळे मग आपण याला काय म्हणू, तर या क्रमिकेची पदं आपण T1, T2, T4, T3, T4 असं करत कुठपर्यंत की जे आपल्याला अनंत असतील. कारण या क्रमिकेमध्ये सगळ्यात पहिली क्रमिका जर आपण म्हणत असू तर ती आहे नैसर्गिक संख्या, एका विशिष्ट क्रमानं. त्याचा तर क्रमही ठरलेला असतो की आपल्याला त्याचं विशिष्ट स्थळ माहिती असतं की 13 नंबरची संख्या कोणत्या स्थानावर येणार आहे, तर ती 13वरच येणार आहे. तर तशी ही जी आहे किती आहे, तर असंख्य संख्या असू शकतात ह्या पुढे. म्हणून आपण त्याला कशाने दाखवतो आहे, तर Tn ने दाखवतो आहे की अनंत क्रमावरची, की जी माहीत नाही आहे, ती कदाचित 10 असू शकते, कदाचित 15 असू शकते, तर कदाचित 1000 सुद्धा असू शकते. अशा पद्धतीने आपण ह्या संख्या T1, T2, T3 याने दाखवणार आहेत. इथल्या याचा जर अभ्यास केला तर आपण काय म्हणू या क्रमिकेनुसार की आपला जो T1 आहे इथला तो किती आहे? 1 आहे. T2 किती आहे? 4 आहे. T3 7 आहे. T4 10 आणि T5 जो आपण आता काढलेला आहे तो किती आहे? 13 आहे. ठीक आहे. मग आता या क्रमिकेवरून आपण येऊया अंकगणितीय श्रेणी. मग आता आपण 3 क्रमिका पाहिल्या होत्या
की काही मधला फरक हा स्थिर होता, काही मधला फरक हा स्थिर नव्हता. असंच नाही तो स्थिर येईल किंवा स्थिर नाही येईल, कधी कधी तो फरक की नाही हा धन असू शकतो, ऋण असू शकतो. कारण जर क्रमिका चढत्या क्रमानुसार असेल तर आपण तो जो क्रम आहे, तो जो फरक आहे तो आपला किती येईल तर धन येईल. ती जर क्रमिका उतरत्या क्रमानुसार असेल तर ती ऋण येईल. आणि जर एखादी क्रमिका स्थिर असेल, समजा 3 3 3 3 अशी एखादी क्रमिका असू शकते, तर त्याच्या वेळेस तो फरक कसा असेल 0 असेल. मग आता आपण लिहिलेली क्रमिका पहा इथे, कारण या पूर्ण प्रकरणामध्ये आपण क्रमिका, अंकगणितीय श्रेणी नावातून आपल्याला काय कळतं की यात फक्त आपण अंकाचा अभ्यास करणार आहोत, त्यांचा संबंध जोडणार आहोत. मग पहिली क्रमिका, इथे एक क्रमिका पाहूया, 2 6 10 14. पहा व्यवस्थित. मग आपण आता पहिलं पद लिहिलेलं आहे की जे आपण सगळे पद T1 T2 ने दाखवणार आहोत. पहिलं पद काय आहे 2 आहे, दुसरं पद 6, तिसरं 10 आणि चौथं 14 पद आहे. बरोबर. मग आता आपल्याला सवय झालेली आहे की त्याच्यानुसार आपण लगेच पाहतो, क्रमिका पाहिल्याबरोबर त्यातला फरक शोधतो. तो आपला इथे कसा दिसतोय आपल्याला, 6 - 2 किती येईल, शाबाश 4. 10 - 6 केलं तरी किती येईल तो 4. 14 - 10 केलं तरी 4. आहे की नाही सोपं. म्हणून मग आता त्यातला जो फरक आलेला आहे, जो आपण इंग्रजीमध्ये डिफरन्स या अक्षराने दाखवतो, तो डी ने दाखवतो आपण, तो किती आलेला आहे इथे 4 आलेला आहे. मग आता यातला जर 4 हा स्थिर असेल तर आपण असं म्हणू की दिलेली क्रमिका ही काय आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. पण समजा कधी कधी असं होऊ शकतं की पहिल्या 2-3 पदामधील फरक हा स्थिर असेलही, कदाचित चौथ्या ह्याच्यात इथे 14 नसताना चुकून जर इथे 12 असतं, मग आपल्याला काय वाटतं पहिल्यामधला 4 आहे, दुसऱ्यामधलाही 4 आहे, पण समजा घाईघाईत चला ही अंकगणितीय श्रेणी आहे असं म्हणून चालत नाही. आपल्याला काय करावं लागेल, त्या सगळ्या संख्यामधला फरक काढावा लागतो. ठीक आहे. हा फरक इथे पहिलं पद आपण, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पहिलं पद आपण T1 म्हटलेलं आहे 2. थोड्याच वेळाने पुढच्या पायरीवर आपण असंही म्हणतो आहे की इथे ए बरोबर काय आहे तर 2 आहे. मग आता इथं ए बरोबर 2 होईल पहिलं पद की T1 बरोबर 2 होईल, तर आपण पहिलं पद दोन्ही याने दाखवू शकतो. एक T1 ने दाखवतो किंवा आपण ए बरोबर 2. मग काय झालं, प्रथम पद कशाने दाखवलं आपण, ए नेही दाखवलं, त्याला म्हणू 2. आणि सामान्य फरक तो किती झाला इथे डी. आणि आता याच्यावरून निष्कर्ष काय काढला किंवा अंकगणितीय श्रेणीची व्याख्या काय तयार केली आपण, की जर एखाद्या क्रमिकेमधला जो फरक आहे हा जर स्थिर राहत असेल, तो कितीही असो, धन ऋण किंवा 0, तर त्या क्रमिकेला आपण अंकगणितीय श्रेणी असं म्हणू शकतो. येतंय लक्षात. मग आता आपण काय करू, ते हे आता एखादी गोष्ट आपल्याला समजली तर त्याची जेथपर्यंत आपण व्यवस्थितरित्या उजळणी करत नाही तेथपर्यंत ती संकल्पना आपल्या मेंदूमध्ये पक्की बसत नाही, आहे की नाही. मग आता ही आपल्याला, आणि अंकगणितीय श्रेणी म्हटलं की याच्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास ठरलेले उदाहरण असतात की तुम्हाला दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे की नाही हे ओळखणे, तर ते आपण ओळखण्याचा प्रयत्न करूया. मग आता याच्यावरनं अंकगणितीय श्रेणी ओळखली, आता त्यातल्या आपण काय करू, तर ती एक कृती प्रश्न जे आता सध्या आपल्याला माहिती आहे की 10वी 9वी 10वी आता सध्या काय सुरू झालेलं आहे, कृती प्रश्नाचा पेपरमध्ये भरपूर असतात, तर तो एक प्रकारचे सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक अंकगणितीय श्रेणी घेतली जी आहे आपली 12, 16, 20 आणि 24. मग आता याला आपल्याला ठरलेलं आहे की पहिलं पद 2 याने दाखवतो आपण, एक ए आणि दुसरा T1. मग ए बरोबर म्हटलेलं आहे 12, टी बरोबर 12. मग आता दुसरं पद 16, शाबाश, तिसरं पद 20 आणि चौथा 24. एकदम बरोबर. मग आता काय काढूया आपण, यातला फरक काढूया जो आपण आतापर्यंत शिकलेला आहे ना, डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. मग डिफरन्स काढताना नेहमी काय करायचं, तर पुढच्या पदातून आधीचं पद वजा करायचं, कारण आपल्याला करायचं कसं आहे, क्रमाने घ्यायचा आहे तो. मग क्रमाने घेताना पुढचं पद म्हणजे जर पहिलं T1 आहे दुसरं T2, तर आपल्याला T2 मधून T1 काय करायचं आहे, वजा करायचा आहे. तो किती येतो आहे आपला 4. ओके. मग आता हा पहिला 2 पदामधला फरक काढला, पुढच्या 2 मधला फरक काढताना T3 वजा T3 वजा T2 घेतलाय, तो झाला 20 वजा 16, तो सुद्धा 4. आणि
तिसरा फरक काढताना T4 वजा T3 बरोबर तो सुद्धा येईल 24 वजा 20 बरोबर 4. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा जो फरक येणार आहे हा आपल्याला सर्वच्या सर्व संख्येमधला काढावा लागणार आहे. एखाद्या वेळेस जर आपण काढताना पहिल्या 2 पदामधला फरक 4 आला, दुसऱ्या 2 पदामधला फरक चुकून जर 5 आला तर आपण तिथे थांबवू शकतो, कारण आपण असं म्हणू शकतो की दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. पण जर आपल्या पहिल्या 2 पदामधलाही स्थिर आला, दुसऱ्याही 2 पदामधला स्थिर आला तर आपल्याला जेवढे फरक दिलेले आहे ते सर्वच्या सर्व काढणे गरजेचे आहे. इथे तो जो फरक आला तो किती आहे 4 आहे आणि तो कसा आला स्थिर आला आहे. स्थिर आला त्याच्यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो की ही दिलेली क्रमिका काय आहे अंकगणितीय श्रेणी आहे. मग आता संकल्पना आपली स्पष्ट झाली, अंकगणितीय श्रेणी ओळखताही आली. मग आता काय करणार आहे आपण त्याच्यावरची तुम्हाला जे इथं 3 उदाहरणं देत आहे ते तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे की ह्या 3 उदाहरणामध्ये क्रमिका दिलेल्या जेवढ्या काही क्रमिका आहे ह्या अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही. आता बघा पहिल्या याच्यात ही चढती दिसते आहे, दुसऱ्या याच्यात संख्या उतरत्या क्रमाने, म्हणजे नक्कीच इथे डी म्हणजे काय येणार आहे तर तो ऋण येणार आहे. आणखी एक उदाहरण पाहूया पुढे. तर याच्यात आणखी एक वेगळा प्रकार घेतला, कारण आतापर्यंत आपण फरक काढला, डी काढला. आता इथे पहा काय दिलेलं आहे, पहिलं पद ए ही दिलेलं आहे आणि डी पण दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर अख्खी अंकगणितीय श्रेणी आपल्याला तयार करायची. मग आता ही कशी करणार, गोंधळ वाटला थोडासा नाही ना? पण तरी आपण एक उदाहरण याच्यावरचंही सोडवून पाहूया की हे जर सोडवायचं असलं तर आपण कसं सोडवूया. मग आता पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी किंवा ज्याला आपण साधारण फरकही म्हणतो तो जर दिला असला तर अंकगणितीय श्रेणी कशी लिहिणार. मग आता पहिलं दिलं आहे ए झाला आपला 5 आणि आपण अनेकदा बोललो की ए म्हणजेच काय आहे आपला T1 आहे, म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं जे पद राहील T1 बरोबर ए तो किती राहील 5 राहील. मग आता दुसरं काढायचं आहे. मग आता जसं आपण म्हणतो अंकगणितीय श्रेणी करताना की दुसऱ्यामधून पहिला वजा केला तर आपल्याला डी मिळाला, तो डी आपण त्याला परत देऊ म्हणजेच तो त्याला अधिक केला तर आपल्याला काय मिळेल T2 मिळेल, म्हणजे दुसरं पद तो झाला T1 अधिक डी म्हणजेच 5 अधिक 6 बरोबर 11. तिसरं पद काढताना T2 अधिक डी बरोबर 11 अधिक 6 म्हणजे झाला तो 17. T4 काढूया, होईल ना सवय हळूहळू की जसं आपल्याला पहिलं पद दुसरं असे कितीही काढायला सांगितले तरी आपल्याला ते काढता येतात. चौथं पद T3 अधिक डी बरोबर 17 अधिक 6 तो किती येतोय 23. म्हणजे जर आपण ह्या अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास केला तर पहिलं पद मिळालं आपल्याला 5, दुसरं 11, तिसरं 17 आणि चौथं 23. ही काय आहे तर एक अंकगणितीय म्हणजे आपल्याला जी अपेक्षित होती ती अंकगणितीय श्रेणी काय आहे तर 5, 11, 17 आणि 23 हे काय आहे अंकगणितीय श्रेणी. मग आता समजा या अंकगणित श्रेणीमध्ये जर 4 पदं दिली असताना तुम्हाला 5वं काढायला सांगितलं तुम्ही काढणार, 6वं काढायला सांगितलं तेही काढणार, 7वं 8वं कमीत कमी 10 पर्यंतही म्हटलं तरी आपल्याला काढता येईल. पण चुकून म्हणजे विचारणारच की समजा जर असं विचारलं की याचं 100वं पद काढा, मग आपण अख्खे तेवढेच्या तेवढे लिहून नाही काढणार ना. मग आपण काय करणार तर त्याचाही विचार आपण करून ठेवूया की जर असं जर काम पडलं आपल्याला की 100 काढायचे आहेत, 100च नाही कधी कधी असं होऊ शकते 1000ही काढायचा प्रयत्न, मग 1000 काढायचं काम पडलं तर मग कसं काढणार त्याचा थोडक्यात अभ्यास आपण करूया. एक श्रेणी लिहिली मी अंकगणितीय जी आहे 3, 7, 11, 15. आता आपल्या डोक्यात असं पक्क झालं की आपण लगेच पाहतो ती अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही आहे. पहिलं पद झालं T1 3. आता दुसऱ्यामध्ये पहा काय आहे, जेव्हा आपल्याला दुसरं पद लिहायचं आहे तेव्हा काय करू आपण तर आतापर्यंत आपण असा विचार केला होता की पहिल्या पदामध्ये जर डी मिळवला तर आपल्याला दुसरं पद भेटते बरोबर. मग आता इथं जर फरक पाहिला तर तो 4चा लक्षात आला तुमच्या. मग दुसरं पद काय काढलं आपण तर 3 मध्ये किती मिळवायला पाहिजे होते आपण 4 मिळवायला पाहिजे होते, तो 4च मिळवूया पण 1 गुणेला 4 केलं. कारण जर तुम्ही पहिल्या आणि तिसऱ्या मधला जर फरक पाहिला तर तो कितीचा होतो 8चा होतो, कारण 2 वेळा किती आलाय 4 झाला. तिसरं पद काढताना काय केलं आपण त्या 4ची दुप्पट केली. चौथं पद काढताना काय केलं त्या 4ची तिप्पट केली. आता इथून फक्त एवढा संबंध तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा तिसरं पद काढतो
तेव्हा इथं किती आलेलं आहे 2. जेव्हा चौथं पद काढू इथं किती आलेलं आहे 3. याच्यावरनं तुम्हाला असं लक्षात येईल की जर आपण 5वं पद काढायचं असेल तर इथली संख्या किती असेल ती 4 राहील, म्हणजेच 1नी कमी. आता 90 पद म्हणजे कितीही असू शकते ते, म्हणजे 50वं जर पद काढायचं असेल तर इथे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की तिथे काय येईल 49 येईल, आहे की नाही. जर 1000वं पद काढायचं असेल तर इथे किती येईल तर 999 येईल. याच्यावरनं आपण सूत्र तयार केलेलं आहे की जर आपल्याला TN म्हणजे अनंत पद की जे माहिती नाही आपल्याला सध्या तरी ते जर काढायचं असेल तर आपण हा जो आपला 3 होता तो काय आहे पहिलं पद, म्हणजेच झाला A अधिक N वजा 1, म्हणजे जेवढं पद आपल्याला काढायचं आहे त्याच्यातून 1 काय करायचं आहे आपल्याला कमी करायचं आहे गुणेला D. हे काय आहे एक सामान्य सूत्र तयार होतं की ज्याच्यानुसार आपण TN म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं कोणतंही पद आपल्याला काढता येऊ शकतं. याच्यावरून आपण छोटंसं उदाहरण सोडवून पाहूया जेणेकरून तुमच्या संकल्पना आणखी स्पष्ट होईल की हीच अंकगणितीय श्रेणी ज्याच्यामध्ये A3 होता, 4 शोधला आपण तो D आला, D जो आहे तो 4 आहे आणि N काय आहे तर 100 आहे, कारण आपल्याला काढायचं किती पद होतं 100. नंतर तुम्ही सराव म्हणून कोणतंही पद काढून पाहायचं. सूत्र आहे आपल्याजवळ TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणेला D. मग या सूत्रातले जेवढे काही घटक आहे हे आपल्याला माहिती आहेत का, तर A माहिती झाला आहे 3, D माहिती झाला आहे 4 आणि जेवढं पद काढायचं आहे तो आहे आपला N, म्हणजे किती काढू आपण N बरोबर झाला आपला 100. चला किमती ठेवल्या. TN जो आहे 3 अधिक 100 वजा 1 गुणेला 4. चला आपल्याला माहिती आहे बॉडमासच्या नियमानुसार आपण सगळ्यात पहिले काय सोडवणार आहे तर कंस सोडवणार आहे. 3 अधिक 100 वजा 1 म्हणजेच 99 गुणेला 4. 3 अधिक 396 म्हणजेच आपल्याला मिळालेला आहे ती 100. 100वं जर पद काढलं तर तो किती राहील 399 राहील. ठीक आहे. मग याच्यावरनं तुम्ही स्वतःच्या मनाने अंकगणितीय श्रेणी तयार करायची आणि त्याचं तुम्हाला वाटेल तेवढं पद 50, 100 जे काही असेल त्या संख्या वेगवेगळ्या वापरून तुम्ही याचा सराव करू शकता. नाही आधीची ब्लँक होती. अच्छा, अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या N पदाची बेरीज. आणि तुम्हाला असं वाटलं की उदाहरणं आपण भरपूर सोडवून झालेले आहेत, हे समोर काहीच नाही आहे इथे, तर आपण 2 मिनिटाची एक छोटीशी गोष्ट घेऊया की जर्मनीमध्ये जवळपास 300 वर्षापूर्वी एक शिक्षकी शाळा होती. ब्युटेनर नावाचे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांची शिस्त एवढी जास्त कडक होती की विद्यार्थी घाबरून असायचे. एकदा शिक्षकांना काहीतरी काम आल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण विद्यार्थ्यांना काहीतरी काम देऊया जेणेकरून आपल्याला आपलं काम शांततेत करता येईल. तर त्यांनी काम लवकर न संपावं विद्यार्थ्याचं, म्हणून त्यांनी 1 ते 100 पर्यंतचे आकडे लिहून त्याची बेरीज करायला सांगितली. सरांची शिस्त कडक म्हणून सगळ्या मुलांनी आकडे घेतले आणि भरभर लिहायला सुरुवात केली. पण पुढच्या 5च मिनिटात एका विद्यार्थ्याची पाटी पालथी होती, म्हणजेच त्याचं काम बहुतेक झालं असावं. सरांनी त्यांच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो बोलला की सर माझं काम झालेलं आहे. सर म्हणजे खरंच उत्तर किती आलं? त्याने उत्तर सांगितलं, माझं उत्तर 5050 आलेलं आहे. सरांना नवल वाटलं की अवघ्या 5 मिनिटात त्यांनी 1 ते 100 पर्यंतची बेरीज कशी काय केली. मग आता त्याच्यानुसार त्यांनी काय केलं असेल, त्याचं नाव होतं चार्ल्स गाउस या विद्यार्थ्यांनी. मग त्यांनी काय केलं असावं पहा. त्यांनी शॉर्टकट कोणता, शॉर्टकट म्हटल्यापेक्षा त्यांनी युक्ती कोणती वापरली, तर त्यांनी ज्या संख्या होत्या त्या पहा कशा मांडल्या. 1, 2 अशा किती संख्या मांडायच्या होत्या, त्याला 100 संख्या मांडायच्या होत्या. मग त्यांनी एकदा न मांडता त्या संख्या त्यांनी त्याच्या खाली बरोबर उलट अशा मांडल्या की पहिले 1 ते 100 लिहून झाल्यानंतर 100च्या खाली 1, मग इथे जर 99 असेल तर त्याच्या खाली शाबाश 2, 97 असेल तर त्याच्या खाली 3, असं लिहत लिहत त्यांनी कुठपर्यंत आले तर 1च्या खाली परत 100. मग त्यांनी ह्या दोन्ही याची बेरीज केल्यावर पाहिलं की दोन्ही याची बेरीज प्रत्येक ठिकाणी किती येत आहे, 101 येत आहे. 1 अधिक 100 केलं तर 101, 2 अधिक 99 101, 3 अधिक 98 101, असं करत करत प्रत्येक याची बेरीज 101 होती. 100 अधिक 1 101. मग आता आपल्याला माहिती आहे की समजा एखादा आकडा आपल्याजवळ 10 वेळा असेल तर आपण 10 वेळा त्याची बेरीज नाही करत. आपण काय करतो तर आपण त्या संख्येला सरळ सरळ त्या 10 ने गुणतो.
मग आता इथे जर ही 101 संख्या किती वेळा उपलब्ध आहे आपल्याकडे? 100 वेळा, बरोबर ना? म्हणजेच मग याची सगळ्याची जर बेरीज करायची असेल तर ह्या संख्येला कितीने गुणावं लागेल? 100ने, बरोबर? मग त्याने तो गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतोय? 100 गुणिले 101 म्हणजेच तो आला 10,100चा, बरोबर? पण सरांनी सांगितले, असं नाही सांगितलं सरांनी की 2 वेळा बेरीज करा. 1 ते 100 हे किती वेळा मांडल्या गेले? हा 1 ते 100, कालचा 1 ते 100, म्हणजे हे डबल झालं. म्हणून मग याचं उत्तर काढण्यासाठी त्याने काय केलं तर आलेल्या उत्तराला 2नी भागलं, म्हणजे ती संख्या त्याच्या काय झाली? निम्मे झाली. म्हणजेच उत्तर किती मिळालं त्याला तर 5050. म्हणजे ज्या याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागायला पाहिजे होते 100, कदाचित लहान मुलं तिथपर्यंत कंटाळली असती, तर त्यांनी तेवढं 5 मिनिटाच्या आतमध्ये त्यांनी ते उत्तर काढलं. आणि ही संख्या किती? 100 याची बेरीज. तर आपल्याला अशी कितीही संख्येची बेरीज करता यायला आपण एक याच्यावरनं सूत्र तयार केलं, आणि ते सूत्र म्हणजे आहे SN. S म्हणजे आपण सम करतो ना. SN बरोबर n/2. n म्हणजे काय आहे तर जेवढ्या पदाची आपल्याला बेरीज करायची आहे. 2a अधिक n वजा 1 गुणिला d. सूत्र पाहिल्यावर असं लक्षात येतं ना की हा जो इथला a अधिक n वजा 1 गुणिला d आहे, हा इथून इथपर्यंत हा आपण याच्या आधी कुठेतरी पाहिला आहे. हा जो a अधिक n वजा 1 गुणिला d आहे हा आपला काय होता तर हा आपला tn आहे. आणि इथं 2 वेळा a आला आहे, मग तो 1 हा tn झाला आणि 1 हे आपला t1 झाला. म्हणजे ह्याचे 2 सूत्र तयार झाले. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिला d आणि SN बरोबर n/2 गुणिला t1 अधिक tn, बरोबर? म्हणजे पहिलं पद आणि शेवटचं पद जर माहिती असेल तर आपण ह्या थोडक्यात सूत्राचा जे छोटा आहे याचा उपयोग घेऊ शकतो जर बेरीज करायची असेल. उदाहरणार्थ जर असं म्हटलं की एखादी अंकगणितीय श्रेणी अशी आहे की ज्याचं पहिलं पद 2 आहे आणि शेवटचं पद 1000 मिळालं, याची बेरीज करायची आहे, तर आपण याचा उपयोग करू शकतो. अन्यथा जर आपल्याला त्यातला फरक, शेवटचं पद माहीत नसताना जर फरक माहीत असेल तर आपल्याला ह्या पहिल्या सूत्राचा उपयोग करावा लागेल. ठीक आहे, मग आपण करूया तसा उपयोग की जर आपल्याला पहिलं पद आणि फरक माहिती असला, सामान्य फरक, तर आपल्याला एखाद्या अंकगणितीय श्रेणीचं 20वं जर पद काढायचं असेल तर आपण कसं काढूया पहा. a बरोबर 5, d बरोबर 3 असंच जर असेल, मग आता ही अंकगणितीय श्रेणी काय होईल सांगा बरं. की पहिलं पद किती आहे 5, फरक जर 3चा असेल मग आपल्याला दुसरं पद काय तयार होईल 8, तिसरं पद काय तयार होईल 11, चौथं 14. शाबाश. असे किती पदं आहेत हे 20. आणि अंकगणितीय श्रेणी तयार नाही करायची, आपल्याला काय तयार करायचे ते ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. मग आता बेरजेचं सूत्र माहिती आहे आपल्याला n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिला d. आपल्याला सगळ्या पहिले आधीच सांगितलं की समजा जर एखाद्या सूत्रामध्ये मांडणाऱ्या त्या किमती सगळ्या माहिती असेल तर त्या आहे की नाही हे पहिले व्यवस्थित शोधावं लागेल. n माहिती आहे का? कुठे लिहिला नाहीये इथे, पण आपण असं लिहितो की सूत्र काय आपलं SN आणि याच्या जागेवर आपल्याला काय मांडायचं आहे S20. म्हणजेच n ची किंमत किती आली 20 आली. शाबाश. n/2 n आला, a म्हणजे पहिलं पद ते माहिती आहे. आता इथला n आणि हा d म्हणजे काय आहे तर साधारण फरक किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. तर त्याच्यानुसार आपण S20 बरोबर n च्या जागी 20, a च्या जागेवर 5 म्हणजे 2a होतं तर 2 गुणिला 5, n 20 वजा 1 गुणिला d म्हणजे काय आहे 3. जर आपण हे सोडवत नेलं म्हणजे 20 भागिला 2 10, 5 गुणिला 2 10, 20 वजा 1 19 गुणिला 3 सोडवत नेलं तर आपल्याला S20 म्हणजेच या पूर्ण जर ही अंकगणितीय श्रेणी तयार केली 20 पदापर्यंत तर त्याची बेरीज किती येणार आहे 670. तुम्हाला पुस्तकामधले उदाहरणं याच्यावर सराव करायचाच आहे. आपल्या आता अंकगणितीय श्रेणी आहे म्हणजे तुम्हाला आता ती तयार करता येते आणि त्याच्यावरून तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा उदाहरण घेऊन आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे. मग आता आपण एखादी गोष्ट कोणतीही जर शिकलो असलं तर त्याचा आपल्याला उपयोजन करता यायला पाहिजे, म्हणजे आपल्या उपयोगात आणता यायला पाहिजे. मग तसं जर करायचं असेल तर पहा आता इथे एक उदाहरण लिहिलेलं आहे मी
की सार्थक दर महिन्याला ठराविक बचत करतो, जी काही बचत असेल ती. मग आता ती जर बचत याची दिलेली आहे की तो पहिल्या महिन्याला 50 रुपये बचत करतो, दुसऱ्या महिन्याला 100, तिसऱ्या महिन्याला 150, तुम्हाला दिलं जरी नाही तरी तुम्हाला सांगता येईल आता की चौथ्या महिन्याला तो किती बचत करतो, 200 रुपये, आहे की नाही. शाबाश. मग आता असं जर लक्षात येतं की जेव्हा आपल्याला ते पद सांगता येत असतं तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ही जी दिलेली क्रमिका जी आहे ही काय आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. ती श्रेणी काय तयार होते आहे, 50, 100, 150. आता असे किती पद आहेत हे माहिती नाही, फक्त आपल्याला शेवटचं पद माहिती आहे किती, 500. तर ती 500 जे पद आहे हे म्हणते कितव्या महिन्याचं असेल, म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, तर n पद दिलेले आहे, पण तो n म्हणजे काय हे दिलेलं नाही, तर ते आपल्याला काढायचं आहे. मग ही जी अंकगणितीय श्रेणी आहे, मग tn चा वापर करून आपण इथं जर पाहिलं तुम्ही तर a पहिलं पद 50, दुसरं पद 100, म्हणजे इथं जर आपण फरक ऑब्झर्व जरी केला, निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला लक्षात येतं की फरक कितीचा आहे, 50चा आहे. म्हणून d बरोबर 50 आणि n काय करायचं आहे, काढायचा आहे. हा जो 500 आहे आपला, हा काय झालं तर आपल्या या दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचं n पद, म्हणजे तो झाला आपला tn. tn किती आहे आपल्याकडे, 500. a बरोबर किती आहे, 50. n माहिती नाही आहे, d काय आहे, 50. मग आपल्याला नियमानुसार आपण पहिले कंस सोडवून घेऊया. 50 ने n ला गुणलं तर 50n वजा 50 गुणिले 1 50. आपल्याला माहिती आहे 50 वजा 50 केलं तर तो 0 झाला. 500 बरोबर 50n, म्हणजेच n बरोबर किती झाला, 10. अशा रीतीने आपण काय केलं तर हे काय झालं, आतापर्यंत आपण सरळ सरळ सूत्रामध्ये किमती लिहायचं, tn काढा, sn काढा. आता tn ही दिलेला होता, आपल्याला आपण काय काढलं तर ते कितवं पद असेल. याला जर आणखी किचकट करायचं असलं किंवा वाढवायचं असलं तर आपण काय म्हणू शकतो, तर मग 500 पर्यंत बचत केली तर त्याची एकूण बचत किती झाली. मग लगेच आपण काय करणार इथे, तर आपण इथे कोणतं सूत्र वापरणार, SNचं. की तुम्ही जर समोर SNचं सूत्र लिहिलं तर तुम्हाला या 500 पर्यंतची बचत, म्हणजे पहिल्या महिन्यात 50, 100, 150, 200 असं करत करत जेव्हा काही 500ची बचत केली तर ती एकूण बचत किती झाली ते सुद्धा आपल्याला काढता येईल. आपण अंकगणितीय श्रेणी प्रकरण सोपे आहे वाटलं असेल ना, पण जसं जसं अभ्यास करत जाऊ तसं तसं त्यातले आणखी काही बारकावे आहे ते कळत जातील. आणि याच्यानुसार आपण मग थोडासा सराव आणखी वाढवूया आणि आपण याच्यावरचा सध्या गृहपाठ घेऊया. मग आता गृहपाठ हे माहीत झालं की आपल्याला चौकटीत योग्य संख्या लिहायच्या आहेत आणि हे कृती प्रश्न असल्यामुळे याच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या अभ्यासाच्या हे सोयीचं होईल, कारण आपल्याला हे सोडवायला आवडतं किंवा याचा सराव करायलाही आवडेल तुम्हाला नक्कीच. मग आता याच्यावर जेवढे काही चौकट, म्हणजे इथे सध्या ब्लँक दिलेले आहे, याच्यावर तुम्हाला त्या जागा काय येईल, म्हणजे a बरोबर काय येईल किंवा पुढे t बरोबर काय येईल, पुढे t2, t1, t3, t4 हे ज्या संख्या आहे ह्या तुम्हाला गृहपाठमधून सोडवायच्या आहे. नंतर काय करायचं आहे, कारण अंकगणितीय श्रेणी लिहायची आहे, मग आता काय करायचं तुम्हाला इथे फरक काढायचा आहे. t2 वजा t1चा जो किती येईल, t3 वजा t2 किती येईल, पुढे t4 किती येईल, आणि याच्यावरनं आपल्याला माहिती आहे की हा जर स्थिर आला तर तो काय राहील आपला d राहील, म्हणजे डिफरन्स हा साधारण फरक राहील. आणखी काही सराव करायचा, दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचं 22वे पद काढायचं आहे. म्हणजे कोणतं काढायचं आहे, तर n पद काढायचं आहे. त्याच्यानंतर 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. आता याच्यात पहा काय करायला लागेल, तुम्हाला संख्या किती आहेत हे शोधायला लागेल. मग आता तुम्ही विचार केला किती आहे शोधायला लागेल, मग आता शिकल्यात त्याच्यावरून n काढावं लागेल. पण n काढताना आपल्याला याच्यात ना a दिसतं आहे ना शेवटचं पद दिसतं आहे. मग काय करणार, 3 अंकी नैसर्गिक संख्या. बरं, आता त्या सुरू कितीपासून होतील, तर त्या 100 पासून सुरू होतील, आहे की नाही. शेवटची नैसर्गिक 3 अंकी संख्या ती कोणती राहील, 999, बरोबर. मग आता याच्यात जर पहिली संख्या 100 आहे पण ती भाग कितीने जाणारी असायला हवी, 3 ने. 3 ने भाग जाते का 100ला, नाही जात.
त्याच्यानंतर मग 3 नंतर 100 नंतरची कोणती आहे? 101. जातो का भाग? नाही. म्हणजे इथं पहिली संख्या किती राहील तर 102. दुसरी संख्या किती राहील? 105. तिसरी किती राहील? 108. बरोबर. मग त्याच्यानुसार आपल्याला शेवटची संख्या सुद्धा काढावी लागेल. शेवटची 3 अंकी संख्या कोणती म्हटली तुम्ही? 999. मग 999ला जातो का 3 ने भाग? नक्कीच. म्हणजे या नैसर्गिक संख्येचं जी क्रमिका राहील त्याचं शेवटचं पद किती राहील? 999. त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे? त्या संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करा. विषम संख्या माहिती आहेत, आता त्या लक्षात आलेल्या आहेत की 1 आहे का? आहे ना? 1. त्याच्यानंतर 3, 5, 7 अशा किती काढायच्या आहेत? 1 ते 100 पर्यंतच्या. 100 आहे का विषम? नाही आहे. मग कोणती राहील? त्याच्या आधीची किती? 99 संख्या. मग त्याची काय करायची तुम्हाला? सर्व म्हणजे याच्यात आपण अंकगणितीय श्रेणीवरती उदाहरण घेतलेले आहे, यनवे पदही काढलेले आहे, उपयोजनही घेतलेलं आहे आणि सर्व संख्याची बेरीज म्हणजे SNचा देखील वापर केलेला आहे. जर या पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला हे प्रकरण सोपं जाईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातही नाही तुम्हाला याचा अभ्यास करायला म्हणजे सोपं गेलं तर आपण त्याचा आवडीने अभ्यास करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षेसाठी किंवा अभ्यासासाठी शुभेच्छा.